मराठवाडा वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे. बघूया नांदेड येथील जिल्हा परिषद येथून दिव्यांग दिनानिमित्त मार्गदर्शन व शुभेच्छा देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे व प्रहार क्रांती संघटनेचे जिल्हा पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचा चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. नांदेड, महाराष्ट्र. मन आहे त्या मनीप्रमाणे आपण जे काही दिव्यांग आपल्याला कोणाला डोळ्याला दिव्यांग असेल, कुणाला पायानं असेल, कुणाला हातानं असेल, कुणाला कानानं असेल, कुणाला तोंडानं असेल, त्यांच्या जे काही अवयव आहेत, त्यांच्या जे काही वेदना आहेत, त्या वेदना पाहून असं वाटतं की हे दिव्यांगत्व म्हणजे काहीतरी आपल्याला एक ईश्वराची एक आपण केलेली मोठी चूक आहे आणि ही चूक पुन्हा पुन्हा आपल्या हातातून होऊ नये म्हणून आपल्याला शुभेच्छा. कारण बच्चूभाऊंनी दिव्यांगाचं काम स्वीकारत असताना पहिली वेळेस बच्चूभाऊ दिव्यांग आमदार झाले नंतर त्यांनी काम काय करायचं. आता आपल्याकडे बरेच नौके आमदार झाल्यानंतर त्यांनी काय काम करायचं त्यांना माहिती आहे. त्यांना आता एकच आहे, गावात रोड आणायचा, रस्ता आणायचा, नाली आणायची आणि हे कार्यक्रम उरकायचे एवढं माहिती. रोडवर फरकटणारा दिव्यांग महिला मंत्रालयाच्या माहिती आणि भाऊनी डोक्यात आले का आपण या लोकांबद्दलच काम करतो. आपण दुसरं कोणाबद्दल काम करायचं. महाराष्ट्राचे दिव्यांग शोधून काढायचे, महाराष्ट्रातल्या घराघरातला दिव्यांग शोधायचा आणि त्यांच्याबद्दल काम करायचं. ते काम करत असताना गेल्या 20 वर्षामध्ये 180 शासन निर्णय पारित केले त्यांनी. दिव्यांगासाठी कायदे केले. दिव्यांगाला ज्यांना आपण बनवतो घरामध्ये त्याच्या व्यक्तित्वावर बोलतो. एखादा दिव्यांग पायानं जर दिव्यांगाचा असेल तर त्याला आपण लग्नाशिवाय बोललो नाही. एखादा डोळ्यानं अपंग असेल तर त्याला आपण आंधळ्याशिवाय बोललो नाही. एखादा मुलगा असेल, मुकबधीर असेल तर त्याला आपण मुक्याशिवाय बोललो नाही. भाऊच्या लक्षात आलं की बाबा ह्या दिव्यांगाला एक म्हणतील आणि बाहेर लोक चांगलं म्हणजे समाज चांगला मिळेल आणि समाजामध्ये यांची प्रतिभा उंचावेल म्हणून भाऊनी 180 शासन निर्णय केली आणि त्यांच्यामध्ये चांगली भूमिका मंत्रालयामध्ये भावाचं काम केलं आपण कुठल्याही निवडणुकातील आता निवडणुकीत आजचा दिवस निवडणूक बोलण्यासारखा नाही, पण आज नाविलाजा या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे. म्हणजे इथून पुढे ज्यांना काम करायचं त्यांनी करा, ज्यांना करायचं नाही त्यांनी घरची वाट बघा. काय अडचण इथं पक्ष संघटन काही थांबणार नाही. तुम्ही गेला दुसरं कोणती तयारच आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण कुठल्याही निवडणुका असतो पक्ष त्या दिवशी आम्हाला काही अडचणी प्रेरणास्थान यावर्षी त्यांची या ठिकाणी भाषण आहे. आमचे मार्गदर्शक आमचे पंढरनाथ आमचे दैवत करून त्यांच्या आम्ही वेगवेगळ्या शासन निर्णयावर अंमलबजावणी आणि त्या शासन निर्णयाची जिल्हा पातळीवर अंमलबजावणी आणि दिव्यांगाच्या समस्या सुटतात का नाही सुटतात त्याबद्दल आम्ही काम करतो. आणि या जागतिक दिनानिमित्त दिव्यांगांना शुभेच्छा देणं मला वाटत नाही, पण म्हणून मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला शुभेच्छा देऊ तर कोणा उद्देश एकतर तुम्हाला पुन्हा दिव्यांगत्व ह्या उद्देशाने का हे दिव्यांगत्व त्यांना सांगितलं की आहे ते आयुष्य चांगल्या पद्धतीने आहे ते दिव्यांगत्व चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर आपल्याला नक्कीच चांगलं आयुष्य आणि त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद नांदेड या ठिकाणी नांदेड या ठिकाणी दिव्यांग दिन साजरा करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना निकाल येण्यासाठी